भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुकीची मुदत जून 2020 मध्ये संपली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कारखान्याची निवडणूक झाली नाही. दरम्यानच्या काळात 2017 मध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 36 कोटी 90 लाख कारखान्याला NCDCच्या माध्यमातून कर्ज दिलं होतं. परंतु कारखान्यानं त्या कर्जाचं 1 रुपया न फेडल्यानं ते सरकारचे पैसे वसूल व्हावेत या संदर्भात आम्ही साखर आयुक्तालयाकडे मागणी केली होती. साखर आयुक्तालयाने त्यावरती काहीच निर्णय घेत नाही, म्हणून बराच काळ आम्हाला त्याची संघर्ष करावा लागला. ते करत असताना आमचं म्हणणं असं होतं की शासनाच्या आदेशाप्रमाणे जे संचालक मंडळ जर NCDCचं कर्ज थकलं असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये बरखास्त करा असं शासनाचे आदेश होते. त्याप्रमाणे आपण त्यांना मागणी करत होतो. परंतु दरम्यान प्रादेशिक सहसंचालकांनी त्या कारखान्याची निवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक निधी शासनाकडे जमा करावा अशी वेळोवेळी मागणी करत होतं. कारखान्याने फक्त 60 लाख रुपये निवडणूक निधीची गरज होती. पैकी कारखान्याने 20 लाख भरले होते आणि 40 लाख जाणीवपूर्वक भरत नव्हते, कारण त्यांना निवडणूक घ्यायची नव्हती. आपण काय कारखान्याची निवडणूक घ्यावी अशी कधीच कुठं मागणी केलेली नाही. आपण एवढीच मागणी केली होती की NCDCचे पैसे ते सरकारचे पैसे कारखान्याने थकवले आणि ते वसूल झाले पाहिजे. आणि त्याकरता संचालक मंडळाने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे बॉन्ड करून दिले होते त्या बॉन्डप्रमाणे संचालक मंडळाकडून ते पैसे वसूल करावेत अशी आपण त्यांना वेळोवेळी मागणी करत होतो. आणि मग त्याच दरम्यान साखर आयुक्तांनी आदेश काढले. या संचालक मंडळाकडून ज्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र दिलेले आहे त्या हमीपत्राप्रमाणे हे जे हमीपत्र आहेत मी आपल्याला दाखवतो. हे हमीपत्र आहे म्हणजे कारखान्याचे बरखास्त संचालक मंडळाचे चेअरमन राहुल सुभाष कौर हे त्यांचं नोटरी हमीपत्र आहे. तर त्यांच्यावरती फोटो त्यांची साईन आहे. आणि हे सगळं रेकॉर्ड गहाळ केलं होतं. हे जे अथक प्रयत्नातून आपण मिळवलंय त्या संघर्षात माझ्याबरोबर LP ताते होते, मनोजभाई फरतडे होते. हे कशा पद्धतीने मिळवले यासाठी किती संघर्ष करावा लागला ते सांगितलं तर तुम्ही म्हणताल मी अशा प्रकारे सांगला. आणि म्हणजे सगळं दाखल केलं. आणि मग साखर आयुक्तांनी त्याच्यावरती नोटीस काढली संचालक मंडळाला. या थकीत कर्जाचं व्याजासहित 68 कोटी रुपयाचा बोजा आपल्या सातबाऱ्यावरती नोंद करतो होता. ही सगळी प्रक्रिया चालू असताना कारखाना राहिलेले 40 लाख भरत नाही, म्हणून साखर आयुक्तांनी दुसरा एक आदेश काढला की सहकार कायद्याच्या 77(1) खाली या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त का करू नये. संचालक मंडळाला नोटीस दिली, कारखान्याला नोटीस दिली, 1 महिन्याचा मध्ये वेळ दिला म्हणणं दाखल करायला. परंतु त्याच्यावरती संचालक मंडळाने कारखान्याने कुठल्याही प्रकारचं म्हणणं दाखल केले नाही. त्याच्यावरती सभासदांना सूचना हरकती पण मागवल्या होत्या त्यांनी. आणि दरम्यान मग कारखान्याच्या काही सभासदांनी अप्पा असतील, LP ताते असतील, मनोज फरतडे असतील, अशा अनेक सभासदांनी तिथं सूचना नोंदवल्या की 2020ला मुदत संपली, हे संचालक मंडळ बरखास्त करा आणि तिथं प्रशासक नेमून कारखान्याची निवडणूक घ्या. ही प्रक्रिया सुरू असताना कारखान्याने काही म्हणणं दाखल केलं नाही, म्हणून प्रादेशिक सहसंचालकांनी हे संचालक मंडळ बरखास्त केलं आणि तिथं प्रशासकीय समिती नेमली. या प्रशासकीय समितीवरती माझे अध्यक्ष म्हणून संभाजी ताकोने संचालक आणि तुषार शितोळे संचालक अशी 3घांची समिती नेमली. आम्ही समितीने कार्यभार स्वीकारला, कामकाज सुरू केलं. पण तातडीने त्यांनी सहकार मंत्र्यांच्याकडे अपील दाखल करून त्याला तात्पुरती स्थगिती मिळवली त्याच दिवशी. पण जी पहिली स्थगिती मिळवली होती ही खोटी होती, ती आम्ही कोर्टातही सिद्ध करून दिली. त्यानंतर परत त्यांनी 29ला हिअरिंग घेतलं. त्या हिअरिंगमध्ये ही स्थगिती कायम केली आणि त्याच्यावरती आम्हाला 8 दिवसाचं म्हणणं दाखल करायला आम्हाला परवानगी दिली. दरम्यान आम्ही सहकार मंत्र्यांच्या स्थगिती आदेशावरती उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती याचिका 7/5/2026ला सुनावणीला आली होती. आणि आम्हाला म्हणणं दाखल करायला सहकार मंत्र्यांनी 8 तारखेपर्यंतची वेळ दिली होती. परंतु या सत्ताधारी मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून सहकार मंत्र्यांवर दबाव आणून
आदल्या दिवशीच आमच्या विरोधातला आदेश पारित करून घेतला आणि 7 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान कोर्टापुढे आमचं पिटिशन सुनावणीला आलं. त्या दरम्यान घाई गडबडीमध्ये कोर्टापुढे तो आदेश दाखल केला. दाखल केल्यानंतर कोर्टाने मुश्किलपणे टिप्पणी केली, अरे इतक्या घाई गडबडी सगळे निर्णय होतात सरकारमध्ये. हसलो कोर्ट त्याच्यावरती. कोर्ट त्याच्यावर एवढे म्हटले की क्वाशी ज्युडिशियल मॅटर आहे, ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. आता तुमचा आदेश रद्द केला हे आता पिटिशन आपल्याला चालवता येणार नाही, तुम्ही तो आदेश चॅलेंज करा. हे म्हणत असताना कोर्टाने सगळ्यांच्याच वकिलांना विचारलं, कारखान्याचे वकील होते, सरकारचे होते, आपले होते, की इथं राजकारण सगळं चाललेलं मला दिसतंय. त्या कारखान्याचा फक्त निवडणूक व्हावी एवढाच विषय वाटतोय मला. आणि 2020 पासून निवडणूक झाली नाही, तर मी निवडणूक प्रोग्राम लावतो, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांचे वकील येस म्हटले आणि कोर्टानं 7/5/2026 आदेश दिला, ह्या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करा. दरम्यानच्या काळात प्रशासक समिती आमची बरखास्त केल्यामुळं नवीन शासनाचा अधिकारी नेमावा असा आदेश झाला. शासनाचा आदेश झाल्यानंतर DDR पुणेंची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्यावरही दबाव आणला गेला, त्यांना चार्ज स्वीकारू दिला नाही. पुन्हा कोर्टात मॅटर गेलं, कोर्टापुढे सगळी वस्तुस्थिती मांडली. कोर्टानं सहकर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले, DDR पुणे यांच्यावर ताशेरे ओढले आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं साकारताना की याच्यावरती आता तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून नेमका कोणाची नेमणूक करणार हे तुम्ही नाव सांगा, त्या पद्धतीने आम्ही नेमणुकीचा आदेश करतो. आणि म्हणून विशेष लेखापरीक्षक यांची नेमणूक आम्ही करतो असं प्रादेशिक सहसंचालकांनी कोर्टाला सांगितलं. त्याप्रमाणे द्वारकानाथ पवार विशेष लेखापरीक्षक पुणे 1 यांची प्रशासक म्हणून शासनाचा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. हे होत असताना मग कोर्टाने असं सांगितलं की आता निवडणूक कार्यक्रम सुरू करा. प्रशासकाला सांगितलं, कारखान्याला सांगितलं मतदार याद्या दाखल करा. पण कारखान्याने परत तिथे घोळ घातला की निवडणूक सुरू करा म्हणून सांगताय, पण आमच्याकडे पैसेच नाही. आमचा कारखाना MBC बँकेने जप्त केलाय आणि तो भाड्याने दिलाय, आमच्याकडे आता काहीच नाही. म्हणून कोर्टाने त्यावेळेस सरकारला विचारलं की कारखान्याकडे पैसे नसेल तर तुम्ही तुमचे निवडणूक निधी तयार करा, त्यातून पैसे भरा, निवडणूक घ्या. सरकारने सांगितलं आमच्याकडे अशी निधीची तरतूद नाही. मग कोर्टाने विचारलं की भाड्याने कोणाला दिलं, आपण भाडेकरूला सांगू. कारखान्यानं सांगितलं साईप्रिया शुगर यांना 25 वर्षाच्या भाडे कराराने मी कारखाना दिलाय. कोर्टानं सांगितलं भाडेकरूला म्हणजे साईप्रिया शुगरला की तो भाड्याने चालवतोय, भाड्यापोटी यांना 40 लाख रुपये तू दे, निवडणूक निधी होईल आणि इलेक्शन घेऊ. कोर्टाने ऑर्डर केली साईप्रियाच्या बाजूस, म्हणजे साईप्रियाला सांगितलं, आदेश केला की 40 लाख भरा. पण त्या आदेशाच्या विरोधात पुन्हा यांनी षडयंत्र रचलं. साईप्रिया शुगर सुप्रीम कोर्टला गेलं आणि सुप्रीम कोर्टला गेल्यावर त्यांनी असं सांगितलं की आमचा कारखान्याचा काही संबंध नाही. MBC बँकेने कारखाना जप्त केला, MBC बँकेने आम्हाला भाड्याने दिलाय, आम्ही MBC बँकेला पैसे देतो, कारखान्याचा आमचा काही संबंध नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले तुझं म्हणणं तू खाली हायकोर्टला मांड 8 दिवसात विदिन 1 वीक, आणि आठवड्यामध्ये तू म्हणणं मांडलं नाही तर हे ऑर्डर कंटिन्यू होईल, तुला ते पैसे भरावं लागतात. साईप्रिया शुगर परत हायकोर्ट पुढे आलं, त्यांचं म्हणणं मांडलं. कोर्ट म्हटलं ठीक आहे. मग आता जप्त कोणी केलाय तर सगळ्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. मग कोर्टाने सांगितलं MBC बँकेला पुढच्या तारखेला बोलवून घ्या. MBC बँक पुढच्या तारखेला आली. MBC बँकेला कोर्टाने सांगितलं किंवा तुम्हाला किती भाडं मिळतं, ते म्हटले आम्हाला 5.5 कोटी वर्षाला भाडं मिळतं. आणि ते सांगत असताना त्यांनी ही फिगर एक लपवून ठेवली होती की टनाला 100 रुपये टॅगिंगचे पैसे भाडेकरू आपल्याला एक्स्ट्रा देतो कारखान्याला. त्या फिगर लपवल्या होत्या. आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. निदर्शनास आणून दिल्यानंतर ह्यांनी त्याच्यामध्ये परत एक चाल खेळली की साईप्रिया शुगरला असं सांगायला लावलं की हे पैसे जरी 100 रुपये टॅगिंग आम्ही कारखान्याला देत असलो तरी कारखान्याचं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज आम्ही भरले आणि म्हणून ते पैसे आम्ही त्या कर्ज खात्यात वर्ग करतो. असं तशी परिस्थिती नाही. कोर्टाने असं सांगितलं बँकेला की ठीक आहे, 25 वर्ष भाड्याने घेतलाय, 5.5 कोटी तुम्हाला मिळतात, 100 रुपये टॅगिंगचे मिळतात. एक काम करा, MBC बँकेला सांगितले 1 वर्ष अजून ज्यादा भाड्याने चालवतो पण 40 लाख परत इलेक्शन देईल. त्याला ते म्हटले की आम्ही देऊ शकतो. प्रश्न कोर्टापुढे तेच असा निर्माण झाला की निवडणूक घ्यायची पण आता निधी नाही, हे पैसे गोळा कुठून करायचे आणि इलेक्शन घ्यायची कशी.
पण कोर्टाने त्याच्यामध्ये एक ऑप्शन ठेवला की आपण प्रशासकाला सांगितलं की तुम्ही सभासदांना आवाहन करा 40ला गोळा करण्यासाठी, आणि जे पैसे गोळा होतील त्याचा तपशील आमच्या पुढं मागा, मी त्याच्यावरती निर्णय घेतो. नंतर प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी प्रशासकाने एक आदेश दिला की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे पैसे बँकेच्या या अकाउंट्सला तुम्ही मागा. परंतु प्रशासकाने त्याच्या पुढची चाल खेळली, तिने स्वतःच अकाउंट पेपरला डिक्लेअर केलं. सकाळला तुमच्या बातमी होती जाहिरात, ते चुकीचं अकाउंट त्यांनी दिलं. हे आमच्या निदर्शनास आलं की ज्या प्रशासकाच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी फ्रॉड झालं, त्याची कंप्लेंट आम्ही साखर आयुक्तांना केली, तेच अकाउंट पुढं आलं. ते खातं आम्ही तपासलं आणि मग दौंडला आम्ही एक आमचा सगळंच नंतर कार्यकर्त्यांच्या आपाच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली. त्या बैठकीत असं ठरलं की भीमा पाटस बचाव संघर्ष समिती आपण स्थापन करू. या समितीतून 1-2 जणांच्या नावाने एक आपण स्वतंत्र अकाउंट बँकेमध्ये काढून त्या बँकेमध्ये पैसे भरा असं लोकांना आपण आवाहन करू. आणि त्या पद्धतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सतोशी भाऊ शितोळे आणि माझ्या नावाने एक जॉईंट अकाउंट काढलं. त्या खात्यामध्ये 10 तारखेपर्यंत जी काय अमाऊंट जमा होईल ती आपल्याला कोर्टाला दाखवायची होती. 10 तारखेपर्यंत आमच्या खात्यामध्ये 38 लाख रुपये जमा झाले. कोर्टाला आम्ही ते दाखवलं हिअरिंगच्या दिवशी. आता 10 तारखेला सुनावणी होती. म्हणजे अत्यंत संघर्ष केल्याशिवाय घटना घडल्या नाहीत. हे मी का सांगतोय मुद्दाम की संघर्ष किती मोठा होता हा सत्तेच्या विरोधातला. 10 तारखेला कोर्टापुढे सुनावणी होती, पण तिथे काही चालक मंडळी त्याने आपलं मॅटर बोर्डवर येऊच नये अशी व्यवस्था केली होती साहेब. आणि संध्याकाळी म्हणजे 5:30च्या दरम्यान कोर्ट आपलं मॅटर बोर्डवर आलं. आपल्या वकिलाने कोर्टापुढे म्हणणं मांडलं की अत्यंत महत्वाचा विषय, हे मॅटर आपलं बोर्डवर आज यायला पाहिजे तर आलंच नाही, लागलंच नाही. आमच्या अर्जन्सी उद्या सकाळी बोर्डवर मॅटर घेतो. कोर्टाने आपलं म्हणणं ऐकलं. दुसऱ्या दिवशी मंगळवारी बोर्डवरती मॅटर घेतलं. 5 नंबरला मॅटर आपलं लागलं. ह्यांनी म्हणजे अत्यंत म्हणजे सांगायला म्हणजे चिड पण येते, वाईटही वाटतं त्यांचं, काय तळमळ करतात तेवढं, पण काही त्यांच्या हाती लागत नाही. 5 नंबरला मॅटर लागलं साहेब. त्यांनी काय केलं, प्रशासक गैरहजर ठेवला, सरकारी अधिकारी गैरहजर ठेवला आणि कोर्टाला सांगितलं की सरकारचे वकील आले नाहीत, मॅटर किकबॅक करा. मंगळवारी पण मॅटर किकबॅक झालं साहेब. ते दुपारी मॅटर चाललं नाही. परत कोर्टाने सांगितले ठीक आहे येऊ देत अजून कोण यायचे. कोर्टानं बुधवारी मॅटर ठेवलं सकाळी, आणि बुधवारी मॅटर सकाळी ठेवल्यानंतर पहिल्याच नंबरला मॅटर लागले. बुधवारी तीच परिस्थिती निर्माण झाली. पण याच्यामध्ये ह्यांचा एक डाव असा होता की मंगळवारी कॅबिनेट होतं मंत्रिमंडळाचं. या कॅबिनेटमध्ये हा कारखाना लिक्विडेशनमध्ये काढायचा असा धोरणात्मक निर्णय तिथं घ्यायचा प्रयत्न चालला होता. परंतु मंगळवारच्या कॅबिनेटला ते झालं नाही आणि बुधवारच्या सब कमिटीला हा विषय आला. आणि त्यावेळेस नेमके लक्ष्मण तात्या मंत्रालयात उपस्थित होते, त्यांच्या समोर चर्चेचा विषय. सब कमिटीमध्ये चर्चेला विषय आला. इकडे हायकोर्टला हिअरिंग दुपारी 3 वाजता, सब कमिटीची मीटिंग चालली 3 वाजता. ते पॅरलल चाललेलं असताना त्या परिस्थितीत 4 वाजता आपलं मॅटर हिअरिंगला आलं. कोर्टाने विचारलं कोणाच्या खात्यावर किती पैसे जमा झाले. प्रशासकाने विचारलं तुमच्या खात्यावर आवाहन केलं तर पैसे किती जमा झाले. ते म्हटलं आमच्या खात्यावर 1 रुपया पण लोकांनी भरला नाही. आपल्या वकिलाला विचारलं की तुम्ही स्वतंत्र अकाउंट काढले असे म्हणतात, तुमच्या खात्यावर किती पैसे आले. आपल्या वकिलांना 38 लाख आले. कोर्टाने त्यांना प्रतिप्रश्न असा केला की यांच्या खात्यावर 38 लाख आले पण तुमच्या खात्यावर 1 रुपया आला नाही, हे कसं असं. तुम्ही तर सत्ताधारी मंडळी. म्हणून कारखान्याच्या वकिलाने असं सांगितलं की त्यांना लीडर व्हायचं आहे म्हणून कदाचित त्यांच्या खात्यावर पैसे आले. मग आपल्या वकिलांनी सांगितलं असं काही प्रकार नाही. आम्ही आमच्या खात्याच्या वेळेस सभासदांना आवाहन केलं आणि पैसे मागितले तर आमच्यावरती सभासदांचा विश्वास आहे म्हणून सभासदांनी आमच्या खात्यामध्ये पैसे भरले. यांच्यावरती सभासदांचा विश्वास नाही म्हणून यांच्या खात्यात सभासदांनी 1 रुपया भरला नाही. हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आपल्या वकिलांनी. आणि हे सगळं सुरू असताना कोर्ट निवडणुकीची
ऑर्डर करणार दरम्यान यांनी आणखीन एक घोळ घातला तिथं की म्हणले नाही याला पोलीस बंदोबस्त लागतो आणि पोलीस बंदोबस्त पर उद्या जर लागला तर कारखान्याकडे पैसे नाहीत, पोलीस बंदोबस्ताचे पैसे कोण भरणार आणि पैसे भरले नाही पोलीस बंदोबस्त नाही मिळालं नाही ही निवडणूक होणार कशी? हा परत कोर्टाकडे केस निर्माण झाला. पण ह्यांनी गंमत अशी केली की अगोदर सगळे तयारी केली, केवळ पोलीस स्टेशनला पत्र देऊन 27.5 लाख रुपये पोलीस बंदोबस्ताला लागतील असं पत्र तयार करून घेतलं होतं. ते कोर्टाकडे त्यांनी मांडलं. ज्या प्रशासकाला या कारखान्याच्या निवडणुकीला पोलीस बंदोबस्ताला खर्च किती येतो ठरवण्याचा अधिकार नाही, पत्र देण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने खोटं पत्र पोलीस स्टेशनला दिलं आणि पोलीस स्टेशनने त्याच्यावरती आघाडी केली साहेब की जणू आपला दौंड तालुका बिहारमधला मतदारसंघ कुठला तरी असावा म्हणून जवळपास 1000 पोलिसांचा बंदोबस्त पत्र दिलं. कारखान्याच्या निवडणुकीला 2 DYSP नेमलेत असं त्यांनी सांगितलं, नेमावं लागतं. विधानसभेला मला वाटतं 1 DYSP 2 मतदारसंघाचं काम करतो. तर कारखान्याच्या निवडणुकीला 2 DYSP असं मिळून जवळपास 1000चा स्टाफ आणि 27.5 लाखाचं एस्टिमेट पोलीस स्टेशनने दिलं. कोर्टापुढे त्यांनी मांडलं. अचानक मांडल्यामुळं आपले वकील गडबडले, आम्ही गडबडलो. परंतु हे सगळं करत असताना आम्ही राज्य निवडणूक प्राधिकरणाचे जे सर्क्युलर्स होते ना साहेब, हे सगळे सर्क्युलर्स मी जाताना मला कल्पना होती पुढे काहीतरी गडबड करणार आहेत सगळे. ते सर्क्युलर मी बरोबर घेऊन गेलतो. इमिजिएट मी माझ्या बॅगमध्ये काढला, आपल्या वकिलांना दिलं आणि सांगितलं साहेब शासनाच्या या आदेशाप्रमाणे निवडणुकीला पोलीस बंदोबस्ताला किती खर्च येतो ठरवण्याचा अधिकार पोलिसांना नाही, या प्रशासकाला नाही, कारखान्याला नाही. तर मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारीची एक नेमणूक होते. तो निवडणूक निर्णय अधिकारी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचे जे गट आहे त्या गटातले पोलिंग स्टेशन ठरवतो आणि त्याला जेवढा आवश्यक पोलीस बंदोबस्त आहे तेवढ्याच पत्र पोलीस स्टेशनला देतो. पोलीस स्टेशन त्याच्यावरून एस्टिमेट देतं आणि त्याच्याप्रमाणे मग ते पैसे भरायचे असतात. आता पैसे भरायला लागले, परंतु यांच्या वकिलाचे गडबडच काय आणि ते पोलीस बंदोबस्ताचे पैसे तेवढे भरायला सांगणार. कोण म्हणले थांब, पहिले 20 आले, आता 40 भरायला सांगतोय, 60 लाख झाले, आता तुमच्याकडे भरपूर पैसे आले, तुम्हाला आता पैशाची गरज नाही. ज्यावेळेस पोलीस बंदोबस्त लागेल त्यावेळेस मी द्यायची व्यवस्था करतो. त्या मी आता यांच्याकडून बॉन्ड लिहून देतो. कोर्टाने ऑर्डर केली स्पेसिफिक, आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही पैसे भरा 40 लाख आणि इमिजिएट इलेक्शन स्टार्ट करा असे प्राधिकरणाला आदेश दिले. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी हा 40 लाखाचा चेक 13 तारखेला आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांच्याकडे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जमा केला. 13 तारखेला जमा केल्यानंतर 14 तारखेला खरं तर निवडणूक प्रोग्राम लागायला पाहिजे होता. का लावला नाही त्यांनी माहीत नाही. त्यानंतर 14 गेले, 15 गेले, 16 गेली, काल सोमवार 17. दुपारी आम्ही प्रादेशिक सहसंचालकांना भेटलो, साखर आयुक्तांना भेटलो. तोपर्यंत याच्यावरती त्यांची कुठलीही हालचाल नव्हती. मी स्वतः बसून त्यांना निदर्शनास आणून दिलं की कोर्टाने सांगितले इमिजिएट प्रोग्राम लावा, तुम्ही लावा नका लावू ते तुमची मर्जी, कोर्टाचे आदेश पाळायचे नाही पाळायचे तुम्ही ठरवा, पण मी कोर्टापुढं तुम्ही कंटेम्प्ट करता कोर्टाच्या निदर्शनास मी आणून देणार. आणि मग त्यांनी घाई गडबडीत प्रोग्राम तयार केला. संध्याकाळी 6च्या दरम्यान त्या प्रोग्रामवरती त्यांनी सही केली आणि हाच तो निवडणुकीचा प्रोग्राम जो उद्याच्या पेपरला पब्लिश होणार आहे त्याची ही कॉपी. आणि पेपरला कुठला द्यायचा याचं पण आपण सगळे पत्रकार बांधव, सगळेच पेपरचे आपण सगळे प्रतिनिधी आहात. मी त्या ठिकाणी त्याला विनंती केली की सगळेच लोक सगळेच पेपर आमच्याकडे वाचत नाही. प्रत्येकाचा पेपर ठरलेला, कोण सकाळ वाचतो, कोण पुढारी वाचतो, कोण लोकमत वाचतो, कोण पुण्यनगरी वाचतो, असे सगळेच पेपर आहेत. कोण जनप्रवास यांचा वाचतात, काही सोशल मीडियावाले. तर मी त्यांना अशी विनंती केली की तुम्ही जे पेपरला आता हे नोटिफिकेशन प्रसिद्धीला देणार आहे ते सगळ्या पेपरला द्या, पण ते त्यांचं काय ठराविक ठरलेला पेपर असेल कारखान्याचा त्या पेपरला देतात, बाकी पेपरला का देत नाही तो तुमचा संशोधनाचा भाग आहे. आणि मग हा जो निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे तर त्याच्यामध्ये मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे
19/8/2026 रोजी सकाळी 11 वाजता जिथे साखर आयुक्त कार्यालयाच्या ऑफिसला, भीमा पाटस कारखान्याच्या कार्यालयाला आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दौंड आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बारामती का घेतलं तर बारामती तालुक्यातली 3 गावं आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहेत, पारोडे, निंबोडे आणि शिरसुपड, म्हणून बारामती यार्डला पण दिला आणि तहसील कार्यालय दौंड या 5 ठिकाणी मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आणि मतदारांची प्रारूप मतदार यादीवर हरकती आक्षेप दाखल करणे 19/8/2026 ते 28/8/2026 असा 10 दिवसाचा कालावधी आहे. आणि मग त्या कालावधीच्या नंतर त्या हरकती वगैरे येतील त्याच्यावरती सुनावणी घेऊन त्या हरकतींवरती अंतिम निर्णय 7/9/2026 ला प्रादेशिक सहसंचालक साखर देतील आणि अंतिम मतदार यादी 11/9/2026 रोजी प्रसिद्ध होईल. असा मतदार यादीचा कार्यक्रम त्यांनी काल दिलेला आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात कुठले येतोय ते आपण पाहू, पण हा प्रोग्राम येणार आहे उद्या आणि या सगळ्या नोटीस बोर्डवर पण लागणार आहे.